नाशिक जिल्ह्यातील चिंचोली गावातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत बीटची शेती केली आहे आणि त्यांची ही शेती यशस्वी देखील झाली आहे। त्यातून त्यांना चांगलं उत्पादन देखील मिळू लागलं आहे। एकीकडे बघितलं तर सर्रासपणे पारंपरिक पिकांची शेती केली जाते आहे, त्यामुळे पाहिजे तसा भाव मिळत नाही। मग झालेला खर्च देखील भरून निघण्यास अडचणी येतात। मात्र आपण जर इतरांपेक्षा जरा वेगळं पीक घेतलं आणि आधुनिक पद्धतीने शेती केली तर नक्कीच आपल्या पिकाला चांगला भाव मिळू शकेल। तर बीट हे पीक एक कमी खर्चामध्ये तयार होणारं पीक आहे आणि या पिकाचं म्हणजे नगदी पीक म्हणून ओळखलं जातं। हे पीक मी 2005-06 सालापासून दरवर्षी करत असतो आणि पावसाळ्यामध्ये याला जरा चांगला भाव असतो। 2000 मागच्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये या बीटापासून 400 रुपये 5 किलोची जाळी 400 रुपयापर्यंत विकली होती। 5 किलो बीट असतं एक जाळीमध्ये आणि नाशिक मार्केटला आम्ही नेत असतो। तर 5 किलोचं जे बीट बसते पाल्यासहित तर आम्ही 400 रुपये जाळीपर्यंत याचा भाव भेटलेला आहे आणि एकरी 10 ते 15 हजारापर्यंत खर्च असतो आणि 10 ते 15 हजारामध्ये एकरी 1500 जाळ्याने बीट निघू शकतो। पण एक 100 रुपयापर्यंत जाळीचा भाव चालू आहे, 80, 90, 100। ज्या लोकांना म्हणजे भांडवलाची थोडीशी उणीव आहे आणि मोठे पिकं घेण्यापेक्षा छोटी छोटी पिकं घेऊन कमी खर्चामध्ये हे असं परवडणारं पीक आहे। पण प्रोसेसिंग उद्योग चालू झालेले आहे, त्यामुळं बीटचा खप वाढलेला आहे। त्यामुळे बीट करण्याला म्हणजे शेतकऱ्यांनी त्याच्याकडे कल दिला पाहिजे। बीटापासून डॉक्टरांनी जेव्हा 2005-06 साली एवढं बीटाचं खप नव्हता, परंतु ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की रक्त वाढणं रक्तशुद्धीकरण होतं येते याचे उपयोग सांगितल्यामुळे सफरचंदापेक्षा बीटाचा उपयोग चांगला आहे। त्यामुळे आणि बीटापासून भरपूर प्रकारचे चिप्स बनतात। बाकी बीट हे आरोग्यदायी उत्पादन आहे आणि त्यामुळं मी शेतकऱ्यांना एकच आवाहन करतो की बाकीच्या मालाबरोबर बीटाचं पण उत्पादन घेतलं पाहिजे आणि बीटाकडं पण कल दिला पाहिजे। बीटाची शेती निवडण्याचं कारण की बीटाचं पीक हे सर्वात सोपं आहे। निम्म्या आपलं बिघ्याला 4 डबे लागतात। 4 डब्यात तसे 800 जाळी जाते। एकदा निंदून 2दा खाल टाकल्याच्या नंतर त्याला दुसरा मेंटेनन्स काही राहत नाही। 70-80-100 रुपये जरी जाळी गेली त्याचा 60-70 हजार रुपये होतं त्याचे। अशा हिशोबानं बीटाचं पीक जे आहे ते सर्वात उत्तम आहे। बाकीच्या मालापेक्षा लागवडापेक्षा मजुरी ते सर्वांच्या माध्यमातून बीटाचं पीक एकदम उत्तम आहे। त्यामुळे चिंचोली गावच्या शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी देखील घेण्याची गरज आहे, तेव्हाच आपल्या कष्टाचं फळ मिळू शकेल। विठ्ठल भाडमुखे, न्यूज 18 लोकल, नाशिक।